आम्ही यावेळी तुतारी आणि घड्याळाला बरोबर घेतलंय. आम्हाला वाद घालायचा नाहीये. मागचं झालं गेलं गंगेला मिळालं. आता आपण एकोप्याने काम करायचंय. साहेबांचं नेतृत्व म्हणजे पुढची दृष्टी असणारं नेतृत्व आहे. काकांच्या पुण्याईनं माझं लय बरं चाललंय. हे विधान आहे मुख्यमंत्री अजित पवारांचं. पिंपरी चिंचवडमध्ये झालेल्या एका सभेत अजितदादांनी थेट शरद पवारांचं कौतुक करत भूतकाळ विसरण्याचा आणि पुढे एकत्र चालण्याचा स्पष्ट संदेश दिला. झालं गेलं गंगेला मिळालं या शब्दातून त्यांनी केवळ विधान केलं नाही तर राजकारणात नव्या दिशेची चाहूल दिली असंच म्हणावं लागेल. दुसऱ्या बाजूला भाजपचे मंत्री आशिष शेलार यांचं एक विधानसुद्धा तेवढंच चर्चेत आलं. आम्ही स्वातंत्र्यवीर विनायक सावरकरांचे भक्त आहोत. आमचा पक्ष सावरकरांच्या विचारांवर चालतो. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या पक्षालाही हे विचार मान्य करावेच लागतील असं आशिष शेलार म्हणाले. तुम्ही याल तर तुमच्यासोबत, नाही आलात तर तुमच्या विना, आणि विरोधात शिरलात तर विरोधातही आम्ही आमचं काम करत राहू असा थेट इशारा त्यांनी दिला. या वक्तव्यावर अजित पवारांनी थेट उत्तर देणं टाळलं. मात्र एकीकडे अजित पवारांचे सूर शरद पवारांशी जुळायला लागलेत आणि दुसरीकडे भाजपच्या नेत्यांकडूनच अजित पवारांविरोधात सूर लागायला लागलेत हे चित्र स्पष्टपणे दिसू लागलंय. मागील काही दिवसात सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील. स्वतः गौतम अदानी मध्यस्थी करतायत. शरद पवार राजकारणातून निवृत्ती स्वीकारतील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीत शरद पवार गटाचं विलीनीकरण होईल अशा चर्चा जोर धरू लागल्या आहेत. आपणही असेच अंदाज बांधत होतो आणि राजकारण सुद्धा जणू त्याच दिशेने चाललं होतं. पण पवार हे कसलेले पैलवान. शरद पवारांच्या मनात नेमकं काय चालू आहे याचा अंदाज बांधणं तसं अवघडच. गेल्या 4-5 महिन्यापासून अजितदादांना पवारांचं मन वळवण्यात यश येईल. पक्षाच्या भविष्याचा विचार करून शरद पवार आपली भूमिका बदलतील असं बोललं जात होतं. मात्र आता चित्र उलट दिसू लागले. शरद पवार नव्हे तर अजित पवारांनीच आपली भूमिका बदलल्याचं जाणवतंय. जरी सध्या पुणे आणि पिंपरी चिंचवड पुरताच अजित पवार आणि भाजप यांच्यातील सामना दिसत असला तरी भाजप विरोधात पहिली पायरी टाकत मताचं गणित काय बसतं याचा अंदाज मोठ्या पवारांनीच अजित पवारांना घ्यायला लावल्याच्या चर्चा आहेत. स्वतःची वोट बँक मजबूत करण्याच्या तयारीत काँग्रेसला बाहेर ठेवत अखंड राष्ट्रवादी विरोधात उभी करण्याचा हा फॉर्म्युला नव्या राजकारणाला बळ देणारा ठरू शकतो. अर्थात या राजकारणात पवार इकडे येणार नाहीत तर अजित पवारच पवारांसोबत भाजप विरोधात जाण्याची शक्यता अधिक आहे. पण कालपर्यंत सत्तेची गरज सांगणारे अजितदादा एका क्षणात कसे बदलले प्रश्न उपस्थित होतो. अजित पवारांसोबत सत्तेत जाण्यासाठी आलेले नेते विरोधी बाकांवर बसायला तयार होतील का आणि ही उलटी चाल काकांच्या डोक्यातूनच कशी आली हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. या सगळ्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर शरद पवारांसमोरची सगळ्यात मोठी अडचण कोणती होती हे पाहणं गरजेचं ठरतं. विरोधात राहून पक्ष कसा टिकवायचा हा त्यांच्यासमोरचा मुख्य प्रश्न होता. महानगरपालिका, नगरपालिका आणि झेडपीच्या निवडणुकांनंतर थेट लोकसभेच्या निवडणुका आहेत. त्यासुद्धा 3.5 वर्षानंतर. या मधल्या काळात पक्ष आणि पक्षातल्या नेत्यांना सेटल करणं ही पवारांसमोरची सगळ्यात मोठी कसरत होती. त्यासाठी अजित पवारांची भूमिका स्वीकारून सत्तेत यावं लागलं असतं. पण यामध्ये मोठी अडचण होती ती म्हणजे पवारांनी आजवर जपलेली वैचारिक भूमिका. यशवंतराव चव्हाणांच्या विचारधारेतून उभं राहिलेलं शरद पवारांचं राजकारण शेवटच्या टप्प्यात वैचारिक तडजोड केल्यामुळे डागाळलं गेलं असतं. एकीकडे सत्तेत जागा येत नाही आणि दुसरीकडे विरोधात जाऊन पक्ष टिकवणं कठीण अशा दुहेरी संकटात शरद पवार अडकले असल्याचं बोललं जात होतं. यावरचा एक उतारा म्हणजे शरद पवारांनी राजकीय निवृत्ती स्वीकारणं, राज्यसभेचा कार्यकाळ संपल्यानंतर अजित पवार गटात पक्ष विलीन करणं. मात्र हा पर्याय तितका सोपा नव्हता. शरद पवार गटातले अनेक नेते यामुळे दुरावले असते. प्रशांत जगताप यांनी राजीनामा देऊन याची चुणूक दाखवली होती. इतकंच नव्हे तर राष्ट्रवादीचा पारंपरिक मतदार सुद्धा या कृतीने दुरावला असता. भाजप विरोधी जनाधार असलेले जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे नेते काँग्रेसकडे वळले असते हेही तितकंच शक्य होतं. या तडजोडीत केवळ राष्ट्रवादीचीच नाही तर भाजपची सुद्धा अडचण होती. महाराष्ट्रात भाजपचा मूळ जनाधार शरद पवारांविरोधात राहिलेला आहे. अजित पवारांना सोबत घेतल्यानेच भाजपमधील अनेक नेते दुखावले गेले आहेत. त्यातच शरद पवार आणि अखंड राष्ट्रवादी सोबत आली तर भाजपचा जनाधार डिस्टर्ब होण्याची शक्यता नाकारता येत नाही. एवढंच नाही तर ज्या पवारांच्या पर्यायामुळे काँग्रेस 99 नंतर महाराष्ट्रात एकहाती सत्तेत येऊ शकली नाही तो पर्यायच बाजूला गेला असता.
म्हणजेच अखंड राष्ट्रवादी महायुतीत गेली असती तर भाजप, शिंदे, शिवसेना आणि राष्ट्रवादी यांचे मतदार डिस्टर्ब झाले असते आणि त्याचा थेट फायदा काँग्रेसला मिळाला असता. यावरचा एकमेव व्यवहार्य उतारा म्हणजे अजित पवारांनी थेट भाजप विरोधी भूमिका घेऊन विरोधाची स्पेस व्यापणं. या पर्यायातून भाजपलाही फायदा होतो. काँग्रेस महाराष्ट्रात संपत नाही हे भाजपला लोकसभेत जाणवलं आहे. काँग्रेसला तुल्यबळ उमेदवार मिळाले तर भाजपला सर्वात मोठं आव्हान काँग्रेसकडूनच येऊ शकतं. अशा परिस्थितीत विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसऐवजी राष्ट्रवादी मोठी झाली तर भाजपसाठी ते अधिक सोयीचं ठरतं. गरज पडल्यास बाहेरून पाठिंब्याचं राजकारण कायम ठेवण्याची मोकळीक भाजपकडे राहते. राष्ट्रवादीसाठीही या समीकरणात संधी आहे. आज महाराष्ट्रात 6 पक्ष आहेत, पण सगळ्यात मोठी गरज आहे ती ठोस विरोधी पक्षाची. सत्तेत 3 पक्ष आहेत आणि विरोधात 3. या विरोधकांपैकी उद्धव ठाकरे आपली भूमिका ताठर ठेवतात, त्यामुळे त्यांना बळ देणं भाजपसाठी अडचणीत ठरू शकतं. काँग्रेसला बळ देणं भाजपला परवडणार नाही. राष्ट्रवादीला मात्र आपलं बळ 40 ते 50 आमदार आणि 5 ते 7 खासदारांपलीकडे न्यायचं असेल तर संपूर्ण विरोधाची स्पेस घेणं हा एकमेव पर्याय उरतो. थोडक्यात दोन्ही बाजूला हा विन विन सिच्युएशन ठरू शकते. मुद्दा उरतो तो अजित पवारांसोबत असलेल्या नेत्यांचा. सत्तेत गरज असलेले आमदार ही भूमिका स्वीकारतील का आणि कशी स्वीकारतील हा प्रश्न आहे. याच पार्श्वभूमीवर अदानी बारामतीत आल्याचं दिसतं. विरोधात असतानाही शरद पवारांसाठी अदानीसारखा उद्योगपती बारामतीपर्यंत येत असेल तर ते एक प्रतिकात्मक चित्र आहे. विरोधात राहूनही काम करून घेता येतात हा संदेश यातून दिला जातो. भाजप विरोधी जनाधार मिळतो आणि केंद्राकडून कामही मार्गी लावता येतात. जर असं शक्य होत असेल तर विरोधात बसण्याची भीती अजित पवार आणि शरद पवारांसोबतच्या आमदार खासदारांना उरणार नाही. मग एवढं सगळं अनुकूल असताना हा प्रयोग लगेच का होत नाही याचं उत्तर आपल्याला पुणे आणि पिंपरी चिंचवडच्या निवडणुकात मिळतं. इथे अखंड राष्ट्रवादीच्या संख्याबळ आणि भाजप विरोधात कितपत परिणामकारक ठरतो आणि काँग्रेसचा जनाधार किती कमी करता येतो याची चाचपणी सुरू आहे. जर इथे पवार आघाडीला अपेक्षित निकाल मिळाला तर भविष्यात भाजप आणि अजित पवार यांच्यातील दुरावा अधिक वाढलेला दिसू शकतो. या सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शरद पवारांनी अखेरपर्यंत वैचारिक तडजोड केली नाही तर त्यांची प्रतिमा अबाधित राहील. अजित पवार सत्तेचा फायदा घेत राहतील आणि सिंचन घोटाळ्यासारख्या प्रकरणातून मोकळे होऊन पुन्हा आपल्या कंपूत सामील झाल्याचं चित्र दिसू शकतं. एकत्रित राष्ट्रवादीचं संख्याबळ आमदारांच्या पातळीवर 51 आणि खासदारांच्या पातळीवर 9 पर्यंत जाऊ शकतं आणि विरोधात संपूर्ण स्पेस राष्ट्रवादीकडेच राहू शकते. असं झालं तर पक्ष वाढवण्यासाठी आणि विचारधारा जपण्यासाठी शरद पवारांची ही चाल खरोखरच भारी होती असं म्हणावंच लागेल. तुम्हाला काय वाटतं, या सगळ्यामागे खरंच शरद पवार आहेत का? भविष्यात अजित पवार आणि शरद पवार एकत्र येऊन भाजप विरोधाची स्पेस व्यापतील आणि काँग्रेसचा जनाधार कमी करतील का? तुमचं मत आणि प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा आणि अशाच राजकीय घडामोडी पाहण्यासाठी न्यूजवाल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.